नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार स्वप्नालीताई तनपुरे आणि प्रदीप भुजडी हे उमेदवारी करत आहेत. तालुका विकास आघाडीकडून उमेदवारी करत आहेत. तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्वप्नालीताई यांचे पती दीपक भाऊ तनपुरे यांच्याशी आपण चर्चा करू की ते मतदारांपर्यंत पोहोचले आहात का, मतदारांच्या काय समस्या आहे. मतदारांपुढे आम्ही पोहोचलेलो असून मतदारांची समस्या म्हणजे थोडी रस्त्याची आहे. गेल्या 4 वर्षापासून प्रशासक असल्यामुळे सर्व कामं खोळंबून पडल्यामुळे आणि याच्या आधी 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस नामदार प्राजक्तदादा तनपुरे व अरुणसाहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व नगरसेवक कार्यरत होते आणि त्या पिरियडमध्ये खूप चांगला विकास झाला. पण गेल्या 4 वर्षामध्ये जे प्रशासकाच्या काळात काम खोळंबले त्या कामाला आम्ही प्राधान्य देणार आहे. प्रमुखतः रस्ते, नागरिकांचे आरोग्य, पाण्याची व्यवस्था या सर्व बाबीकडे आम्ही लक्ष देणार आहोत. दीपक भाऊ, आपण गेली 15 वर्षापासून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरत आहात. आपण तनपुरेंचे कट्टर समर्थक आहात. आपण त्यांच्या कायम बरोबरीने असतात. मग परंतु आज आपल्याला योगायोगाने तुम्हाला पुरुष गटासाठी आरक्षण निघालं नाही, मात्र महिला गटासाठी आरक्षण निघाल्यामुळं तुम्हाला हा म्हणजे चान्स मिळाला आहे असं समजलं जात आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या माध्यमातून नेत्यांशी तुम्ही एकनिष्ठ आहात, तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. तर आपण आपल्या प्रभागामध्ये असं काय विजन आहे की ते आपण तुम्ही राहिलेलं आहे किंवा ते काम करण्याचा आपला मानस आहे. गेल्या 15 वर्षापासून मी जे उमेदवारी अर्ज मागे घेत होतो, पक्षश्रेष्ठींनी मला आदेश दिला आणि आज माझ्या जे मी 15 वर्षापासून थांबून होतो त्याचं चीज माझं पक्षश्रेष्ठींनी केलं. त्यामुळे मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. दुसरे असे अपंगांचे असेल, दिव्यांगाचे असेल, रस्त्याचे कामं असतील, नागरिकांच्या आरोग्याचे असेल, वेळेवर पाणी असेल, स्ट्रीट लाईट असेल व इतर सर्व ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून कामं करण्याची सुविधा असतात त्या देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत राहू अशी मी मतदारांना ग्वाही देतो. निश्चितच दीपक भाऊ, आपले उमेदवार आहे स्वप्नालीताई. तुम्ही फक्त मतदारांना काय सांगणार आहात आणि कोणाला मतदान करा असं सांगणार आहात एवढंच सांगा. छत्रीला प्रदीप भुजाडी आणि स्वप्नाली तनपुरे आणि मोरे सर तिघांची छत्री एवढंच मतदानांना देऊ इच्छिते. चिन्ह आहे एवढंच देणार प्राधान्य. ठीक आहे, धन्यवाद. आपण प्रदीप भाऊ भुजडी यांच्याशी चर्चा करणार आहोत. ते पण गेली 10 वर्षापासून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरत आहेत, पण पक्षश्रेष्ठीमुळं कुठल्या तरी त्यांना कारणामुळं माघारी अर्ज घ्यावा लागतोय. तर आपण आपल्या प्रभागामध्ये किती मतदार आहे. आमच्या प्रभागामध्ये 2381 मत आहे. त्याच्यापैकी 1300 महिला आणि 1400 पर्यंत समथिंग पुरुष आहे. आपला प्रभाग हा मळ हद्दी म्हणून ओळखला जातो. आपला प्रभाग मोठा आहे, लोक पण जरा लांब राहिला आहे. आणि आपण आतापर्यंत किती मतदारांपर्यंत पोहोचलात. जवळजवळ आम्ही 90% पर्यंत मतदारापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि पूर्णतः आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणारच आहे. असं आपण तालुका विकास आघाडीकडून उमेदवारी करत आहात, तर समोरचे जे स्पर्धक आहे तुमचे, त्यांचं तुम्हाला काही असं आव्हान वाटतंय का की त्यांनी ते मतदारांना काय सांगतात की बुवा तुम्ही आम्हाला मतदान करा किंवा काय करा, तर तुम्हाला असं काही त्यांनी महत्वाचं काय आहे त्यांचं किंवा तुम्ही काय मतदारांना संदेश देणार आहात. नाही, तसं काही आव्हान नाही. सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही इलेक्शन करणार आहोत. पुढे त्यांनी आम्हाला प्रति आव्हान केलेलं नाही, आम्ही त्यांना प्रति आव्हान करणार नाही. जे आहे ते आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये करणार आहोत. म्हणजे तुम्ही ही जी निवडणूक आहे, तुम्ही या तुमच्या प्रभागामध्ये विकास काम हाच मुद्दा राहणार आहे. तुम्हाला विरोधकांवर पण टीका टिप्पणी करायची नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे भुजडी साहेब. राहुरी, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.